नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागेची भरती निघालेली असून यामध्ये एकूण 5 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। इंडियन रेल्वेचं वेळापत्रक अगोदर जाहीर करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये लोको पायलटची भरती निघून गेली, आरपीएफची भरती निघून गेली, टेक्निशियनची पण भरती निघून गेली। तर आता आरआरबी मार्फत जेई साठी ही भरती काढण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण 5 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत या पदांच्या एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड 2024 पदाचं नाव बघा, पोस्ट केमिकल सुपरवायझर किंवा रिसर्च अँड मेटलॉजिकल सुपरवायझर किंवा रिसर्च लेवल 7। तर याची एकूण 17 जागा आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 36 वर्षापर्यंत। ही वयोमर्यादा तुमची 1/1/2025 नुसार ग्राह्य धरल्या जाणार आहे। यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक राहणार आहे। नंतरची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनिअरिंग डेपो मटेरियल सुप्रिटेंडंट अँड केमिकल अँड मेटलॉजिकल असिस्टंट। तर याच्या एकूण 7934 जागा राहणार आहे आणि याची वयोमर्यादा आहे 18 ते 36 वर्षापर्यंत। ओपन कॅटेगरीला SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक। टोटल 7951 जागेसाठी भरती होणार आहे मित्रांनो। तर यासाठीची पात्रता मागितली आहे। तर अर्ज भरताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या। या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे, या ठिकाणी डिपार्टमेंट, सब डिपार्टमेंट, मेडिकल स्टँडर्ड, हँडिकॅप आणि त्याची एज्युकेशन। तर पहिली पोस्ट आहे केमिकल सुपरवायझर आणि रिसर्च। याची पात्रता मागितली आहे डिग्री किंवा इक्विलंट केमिकल टेक्नॉलॉजी। ठीक आहे, या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री मागितलेली आहे या पोस्टसाठी। ठीक आहे, नंतरची पोस्ट आहे मेटलॉजिकल सुपरवायझर किंवा रिसर्च। या ठिकाणी इंजिनिअरिंग डिग्री मागितली आहे मेटलॉजिकलची। इंजिनिअरिंगची पोस्ट दिलेली आहे त्यासाठी इंजिनिअरिंग मागितलेली आहे तुम्हाला। समजा ज्युनियर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकलची जी पोस्ट असेल तर यासाठी इलेक्ट्रिक डिप्लोमा मागितलेला आहे। हे संपूर्ण मित्रांनो पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायचे। यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल जे काही तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। तर यामध्ये सर्वच प्रकारचे इंजिनिअरिंग पदे दिलेले हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल। डेपोट मटेरियल सुप्रिटेंडंट याची जी पात्रता मागितली आहे 3 इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग। ठीक आहे, तर याला कुठलाही इंजिनिअरिंग डिप्लोमा चालते। डेपोट मटेरियल सुप्रिटेंडंट या पोस्टसाठी कुठल्याही प्रकारचा डिप्लोमा चालते पण इंजिनिअरिंगमधला। आणि केमिकल अँड मेटलॉजिकल असिस्टंट ही जी पोस्ट आहे याची जी पात्रता मागितली आहे BSc मागितली या ठिकाणी, बॅचलर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्रीमध्ये। ठीक आहे, तुमचं बेसिक झालं असेल फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयाचं तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, पण तुम्हाला 85% गुण असणे गरजेचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या डिपार्टमेंटनुसार आणि त्याची पात्रता समोर दिलेली आहे। तर अर्ज भरताना ही पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल। ही एक्झाम शुल्क आहे 500 रुपये। ठीक आहे, ओपन OBC आणि EWS पुरुषांना ही भरावी लागेल आणि SC ST माजी सैनिक महिला यांना एक्झाम शुल्क आहे 250 रुपये। तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर मित्रांनो यामध्ये 400 रुपये तुम्हाला वापस मिळणार आहे ओपन OBC EWS पुरुषांना आणि 250 रुपये तुम्हाला या ठिकाणी SC ST महिलांना वापस केल्या जाणार आहे। तर मित्रांनो यासाठी तुमची परीक्षा होणार आहे 2 स्टेज 1 आणि स्टेज 2। तर या ठिकाणी स्टेज 1चा सिलेबस दिलेला आहे बघा, 90 मिनिटाचा तुमचा पेपर राहणार आहे। अपंगासाठी 120 मिनिट दिलेला जाणार आहे। प्रश्न असणार आहे 100 आणि या ठिकाणी संपूर्ण सिलेबस दिलेला आहे, व्यवस्थित चेक करायचा। मॅथमॅटिक्स 30 प्रश्न 30 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 प्रश्न 25 मार्क्स, जनरल अवेअरनेस 15 प्रश्न 15 मार्क्स, जनरल सायन्स 30 प्रश्न 30 मार्क्स असा तुमचा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि 100 क्वेश्चन असणार आहे। सेकंड टेस्टसाठी क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क्स पाहिजे? ओपन कॅटेगरी 40, EWS 40, OBC 30, SC 30, ST 25। स्टेज 2चा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे, हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा। 150 क्वेश्चन असणार आहे आणि वेळ असणार आहे 120 मिनिटाचा। यामध्ये जनरल अवेअरनेस, फिजिक्स अँड केमिस्ट्री, बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन यासारखा विषय राहणार आहे। सिलेबस तुम्ही चेक करून घ्यायचा। बघा मित्रांनो एक्झाममध्ये तुम्हाला एकाच थीमप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पण राहणार, लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। तर बघा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 29 ऑगस्ट। 29 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर 30 जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। आणि मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला जर त्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर तुम्ही 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान ते एडिट करू शकता। अर्ज चुकला आणि तुम्हाला एडिट करायचं असेल
ते 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान तुम्ही ते करू शकता। तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर पदानुसार आपली पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची। तर लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे 29 ऑगस्ट। 29 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। ठीक आहे, तर हे संपूर्ण पीडीएफ जर लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।